ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अश्विन मधुबानवर चिडलेला असतो, कारण की त्यांनी प्रियाची उलट तपासणी केली असते. त्यामुळे अश्विन मधुबावना बोलतो, तुम्ही या घरात आलात, उलटी तुम्ही आमची उलट तपासणी करणार. तेव्हा हे ऐकल्यावर सगळे धावत खाली येतात. बोलतात, कल्पना अश्विनला बोलते काय झालं. तेव्हा सायली अश्विनला बोलते, एका बापाने पोरीची उलट तपासणी केली तर काय झाला. तेव्हा अश्विन बोलतो, हा तिचा बाप नाही, हा तिच्यावर अत्याचार करत आला, हे सगळं तन्वीने मला सांगितलं आहे. तेव्हा मधुबा बोलतात, मी तिला फक्त विचारलं तू दारू पिऊन का आलीस. तेव्हा कल्पना बोलते, दारू पिऊन. तेव्हा अश्विन बोलतो नाही. तेव्हा अश्विन बोलतो, उगाच तुझ्या समोर या तन्वीची इमेज खराब करण्यात येत आहे. आणि ज्यावेळी सायली पण मात्र्यांवरून ही दारू पिऊन आली तेव्हा आपण बोललो होतो ना, चुकून ही पिऊन आली होती म्हणून. तेव्हा कल्पना मधुबावना बोलते, नक्की काय झालं काल. तेव्हा मधुबा बोलतात, मी काल तिला फक्त रात्री उशिरा आली म्हणून मी तिला फक्त विचारलं तू दारू पिऊन का आलीस. तेव्हा प्रताप बोलतो, ही प्रिया हे सगळं असं करते, पण त्यावेळी मधुबावने तिला विचारलं तर काय झालं आणि हे जाऊन अश्विनला काय सांगायची गरज होती. आणि प्रताप बोलतो, मला या अश्विनचं मागणं पटलं नाही. तेव्हा इथे अर्जुन मधुबावनची माफी मागतो आणि बोलतो, हे झालं ते चुकीचं झालं आहे आणि अश्विन जे तुम्हाला बोललं आहे ते मी तुमच्याकडे माफी मागतोय. तो अर्जुन बोलतो, या सगळ्यामध्ये अश्विनचं वागणं मला पटलं नाही आणि तो असं का वागतो, का बोलतोय, मला कायच कळत नाही. तेव्हा अर्जुन बोलतो, मधुबावन आपल्याला आश्रमात जायचं आणि आश्रमाच्या आपण गोष्टी आहेत त्या आपल्याला शोधून काढायच्या. तेव्हा मधुबा बोलतात, मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आश्रमाबद्दल. तेव्हा अर्जुन मधुबावना बोलते, इथे काय आता बोलायचं नाही, कारण की आपण जर बोललो तर बिनबुडाचे आरोप आपल्यावर होते राहतील. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो, आपण जाऊन आश्रमात बोलूया. त्यामुळे अर्जुन, सायली आणि चेतन हे आश्रमात निघायला निघतात. तेव्हा आश्रमात गेल्यानंतर त्यांना तिथे आश्रमाचे जुने दिवस आठवतात. आश्रम पाहिल्यानंतर त्यांना आश्रमाचे जुने दिवस आठवतात. त्यामुळे ते विचार करतात, या प्रियामुळे हे आपल्याला आश्रम सोडावं लागलं, या कपडे प्रियामुळे आम्हाला आश्रम सोडावं लागला आणि त्यामुळे आता ते पोलिसांची परमिशन घेऊन आत जातात. तेव्हा इथे अर्जुन मधुबावना बोलतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तिथे जाऊन आपल्याला आता पुरावे शोधायचे आणि तिथे नक्की तुम्ही कुठे उभा होता आणि काय होता आणि तुमच्यावर काय घडलं हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये सांगा. तेव्हा इथे मधुबाव सांगायला लागतात, मी गेलो होतो पैसे आणायला, पैशाची पिशवी माझ्या हातात होती. आश्रमामध्ये साक्षी आणि विलास आले होते. तेव्हा ते आश्रमात राहून पेपर सगळे शोधत होते आणि मी त्यांना विचारलं तुम्ही ते काय करता. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर गन हे केले आणि मी त्यांना बोललो तुम्ही गन हातात खाली करा. तेव्हा त्यांच्यानी मला ढकललं आणि त्याच वेळी त्यांच्यानी माझ्या अंगावर बंदूक ताणली आणि सगळ्या झटापटीत ती गोळी मला न लागता त्या विलासला लागली. मधुबा बोलतो, मला तुम्हाला वेगळं सत्य सांगा. तेव्हा अर्जुन बोलतो, तुम्ही मला घरी पण काय ते सत्य सांगणार होता ना, काय आहे ते नक्की सत्य नक्की काय आहे. तेव्हा मधुबा अर्जुनला सांगतो, मी तन्वीच्या रूम मध्ये गेलो तर मला सायलीचे फोटो सापडले आणि ते फोटो सायलीच्या हातात आहेत. तेव्हा सायली बोलते, हा फोटो माझा नाही, हा फोटो प्रियाचा आहे आणि मला माझा फोटो पाहायची खूप. आणि सायली बोलते, मला माझा फोटो पाहायचा आहे. मधुबा सायलीला बोलतो, हा फोटो तुझाच आहे आणि हा फोटो प्रियाच्या रूम मध्ये कसा. तेव्हा मधुबा बोलतो, हे तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करत आहे. मधुबा बोलतो, हे कसं होऊ शकतं, आमच्या घरामध्ये जे मोठे मोठे होर्डिंग आहेत ना ते सगळे तन्वीचे फोटो आहेत. तेव्हा मधुबा बोलतो, मी माझ्या साऊबाळाचा फोटो नाही कसा ओळखणार, मी माझ्या साऊबाळाचा फोटो मी ओळखला आहे. तेव्हा मधुबा बोलतो, हा फोटो बघा, हा फोटो ज्या तारखेला साऊबाळ आले त्या दिवसाचा हा फोटो आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, माझ्या लक्षात आला आहे, कारण केसचा पुरावा आता मला सापडत आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, ही तन्वी नाही आणि ही तन्वी नसून हिने सायलीचा गाठोडा चोरलेला आहे, म्हणजे ही प्रिया खोटीरडी आहे आणि सायलीचा गाठोडा चोरून हिने सगळा डाव मांडलेला आहे आणि हिने सगळा डाव साधलेला आहे. तर अर्जुन बोलतो, ह्याच्यामुळे आता आपण दोन सत्य आणू शकतो, म्हणजे प्रिया तन्वी आहे आणि सायली तन्वी आहे आणि दुसरं म्हणजे ही साक्षीदार आहे ती खोटीरडी आहे आणि तिला मदत करणारी ही दुसरी कोणतरी व्यक्ती आहे आणि ती म्हणजे महिपत आणि साक्षी. महिपत आणि साक्षीने तिला लक्ष ठेवण्यासाठी इकडे पाठवलं आहे आणि तेव्हा मधुबा सायलीला बोलतो, तू तन्वी आहेस आणि सायली रडायला लागते आणि सत्याचा उलगडा होतो. लहानपणीची मैत्रीण कोण नसून ही सायलीच ही खरी तन्वी आहे. आता अर्जुन सायलीला समजल्यानंतर आता प्रियाचा पर्दाफाश झालेला असतो.